नमस्कार, आपण पाहत आहात लोहारा टाइम्स. लोहारा टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. लोहारा तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय लोहारा येथे प्रशासनाच्या वतीने महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेत निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देत निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा गायकवाड यांनी सर्व राजकीय पक्ष, उमेदवार, कार्यकर्त्यांनी नागरिकांना आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 13 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 13 जानेवारीपासून संपूर्ण तालुक्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून तिची अंमलबजावणी अत्यंत काटेकोरपणे केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. लोहारा तालुक्यात 4 जिल्हा परिषद गट आणि 8 पंचायत समिती गण आहेत. तालुक्यातील एकूण मतदार संख्या 97,451 इतकी आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवार आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये हालचाली वाढल्या असल्या तरी 16 जानेवारी रोजी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लोकशाही मूल्य जपत शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडावी यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नागरिकांनी सजग मतदार म्हणून आपली भूमिका बजावावी असेही आवाहन याप्रसंगी करण्यात आले आहे. ते आपण पाहू शकता सविस्तर वृत्त लोहारा टाइम्सवर. या पत्रकार परिषदेस सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रणजितसिंह कोळीकर, नायब तहसीलदार रतन काजळे, निवडणूक नायब तहसीलदार नाना मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संतोष घोडके, तालुका कृषी अधिकारी महेश देवकते, पोलीस निरीक्षक विजय पवार तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा गायकवाड तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रणजितसिंह कोळीकर सह पोलीस प्रशासन काय आवाहन करतात ते आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर. 100 मतदान केंद्रांसाठी आवश्यक तेवढे आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र प्राप्त झालेली आहे. आपल्या तालुक्यामध्ये 100 मतदान केंद्रांपैकी एक मतदान केंद्र असलेली संख्या आहे 26. एका इमारतीत 2 मतदान केंद्र असलेली संख्या आहे 16. एका इमारतीत 3 मतदान केंद्र असलेली संख्या आहे 9. एका इमारतीत 4 मतदान केंद्र असलेली संख्या आहे 2 आणि एका इमारतीत 7 मतदान केंद्रांपेक्षा जास्त मतदान केंद्र असलेली संख्या आहे 1. मतदान केंद्रावर आपल्याकडे वीज, पाणी, शौचालय, रॅम्प आणि आवश्यक फर्निचर या सर्व सुविधा उपलब्ध आहेत आणि सर्व आपली मतदान केंद्र सुस्थितीमध्ये आहेत. त्यापैकी आपलं एक मतदान केंद्र हे गुलाबी मतदान केंद्र म्हणजेच महिला मतदान केंद्र म्हणून आपण तयार करत आहोत आणि एक मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र म्हणून आपण करत आहोत. पर्दानशीन 5 आहेत का आपल्याकडे? पर्दानशीन मतदान केंद्र म्हणजे जिथे पर्दानशीन महिला मतदारांची संख्या जास्त आहे अशा आपल्याकडे एकूण 5 मतदान केंद्र आहेत. एकूण आपल्याला आवश्यक जो निवडणुकीचा कर्मचारी वर्ग आहे, केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी 1, मतदान अधिकारी 2, मतदान अधिकारी 3 आणि शिपाई याप्रमाणे एकूण 605 कर्मचारी आवश्यक आहेत. त्याप्रमाणे आम्ही सर्वांचे आदेश काढत आहोत. पुरेशी वाहनं देखील उपलब्ध आहेत आपल्याकडे. एकूण आपण झोन संख्या 8 केलेली आहे. जे 8 पंचायत समिती गण आहेत आपले त्याच्यानुसार 8 झोन केलेले आहेत आणि त्या ठिकाणी 8 झोनल अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. त्यांच्यामार्फत हे सर्व काम चालू राहील. SST पथकं आणि FST पथकं आपली तयार झालेली आहेत आणि त्याप्रमाणे त्यांचं कामकाज सुरू होत आहे. आपलं सुरक्षा कक्ष, मतमोजणी आणि डिस्पॅच होण्याचं जे ठिकाण आहे ते आपलं तहसील कार्यालय लोहारा हेच असणार आहे. मतमोजणी देखील याच ठिकाणी होणार आहे आणि सर्व मतदान पथकं याच ठिकाणाहून रवाना होणार आहेत. ही आपली लोहारा तालुक्याची सर्व प्राथमिक माहिती होती. काल आम्ही राजकीय पक्षांची बैठक घेतली जेणेकरून त्यांना आजपासून जे नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया चालू होणार आहे त्याच्या अनुषंगाने माहिती सांगण्याकरता त्यांची बैठक घेऊन त्यांना सर्व सूचना सांगण्यात आलेल्या आहेत.
मी आवाहन करेन की जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 करिता आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे, जेणेकरून आपला लोकशाहीमध्ये सहभाग वाढेल. आणि सर्व उमेदवारांना पण मी आवाहन करते की निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना आवाहन करते की त्यांनी आचारसंहितेचं पालन करावे, कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे. तशी सूचना दिल्या आहेत की आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही याची सर्वांनी काळजी घेऊया आणि शांततापूर्ण वातावरणात आपण ही निवडणूक प्रक्रिया पार पाडूया. नामनिर्देशन आपण लावून तिथं तपशील बाहेर आपण लावणार. बाहेर बोर्डवर लावणार. 3 नंतर लावणार आहोत. पोलीस दलाच्या वतीनं आपण काल राजकीय पक्षांची मिटिंग घेऊन त्यांना कायदा सुव्यवस्था आणि विविध परवानग्यांबाबत सगळी माहिती दिलेली आहे. तसंच आपले सगळे पोलीस पाटील आणि गावातले शांतता कमिटी सदस्य यांनाही बोलून त्यांना सूचना आपण देत आहोत वेळोवेळी. आणि गरज पडेल त्या पद्धतीनं आपण मनुष्यबळ पुरवठा करून योग्य तो बंदोबस्त या इलेक्शन कमिटीमध्ये शांततेत कसा पार पडता येईल याचे सर्वतोपरी प्रयत्न करू.